नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. आम्ही परत विनंती करतो आहोत की ॲनलायझरचे 4 चॅनल्स आहेत आणि तुम्हाला 4ही चॅनल्सला सबस्क्राईब करायचं आहे. जरूर करा, सहकार्य करा ही विनंती. सचिन अहिर यांची अपेक्षेप्रमाणे विधान परिषदेच्या उपसभापती बिनविरोध निवड झाली. हा बातमीचा विषय नाही आहे किंवा व्हिडिओचा विषय नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्या प्रसंगी जे शब्द वापरले ते नेमके शरद पवारांच्या जिव्हारी लागणार आहेत. सचिन अहिर आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्याचा उल्लेख अप्रत्यक्षरित्या करत देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की सचिन अहिर हे शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. योग्य वेळी योग्य निर्णय हा जो शब्द आहे हा सचिन अहिर पुरता मर्यादित नाही. इथून पुढे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये म्हणा, देशाच्या संसदेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाचे खासदार आणि आमदार यांच्यासमोर जो यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावरती नेमकं हे शरसंधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. स्वतः पवार असं काहीतरी बोलायचे, भाकरी फिरवली पाहिजे म्हणायचे. त्यांचा एखादा जरी शब्द, त्यांची कृती, कोणाकडं पाहिलं, कोणाकडं हसलं, कोणाचं नाव घेतलं, कोणाचं नावही घेतलं, सगळ्या गोष्टीवरती पत्रकारांनी आजपर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये त्याचं कौतुक करणे, त्याच्यावर लेख लिहिणे, साहेबांनी नुसती नजर फिरवली म्हणजे काय, सगळं सांगून झालं. इतकं सगळं पवारांची झेलल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रात कधीही पवारांना 100 आमदार निवडून नाही आणता आले. स्वतःच्या पक्षाचे सगळ्यात जास्त आमदारांची संख्या होती 71. पवारांना आजतागायत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कधीही, अगदी ते काँग्रेसमध्ये नंतर गेल्याच्या नंतर सुद्धा 145 आमदार निवडून नाही आणता आले. अगदी काँग्रेस सगट मी सांगतो, 1990ला पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते काँग्रेसच्या सरकारमध्ये, तरीही आमदार निवडून आले 141. 145 नाहीच, तरी बहुमत हुकलं. 95ला ते मुख्यमंत्री होते, सत्ताच गेली. 99ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. त्यांची आणि काँग्रेसची बेरीज करूनही बहुमताला कमीच पडत होतं. कधीही तुम्ही बघा, पवारांना जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हाही नाही, स्वतंत्र पक्ष काढला तेव्हाही नाही. त्या पवारांच्या तालमीमध्ये तयार झालेले सचिन अहिर यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असं जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात, तेव्हा हा जो टोमणा, आता हे जे पत्रकार होते वर्षानुवर्ष यांनी पवारांचा शब्द उचलला. अजून एक घाण शब्द वापरता येऊ शकेल, मी आता वापरत नाही. एवढी सगळी झेलाझेली करून सुद्धा त्यांना कधीही पवारांचं यश आकड्यांमध्ये समोर आणता नाही आलं. म्हणजे नव्हतंच ते, तर हे कुठून आणलं. आणि देवेंद्र फडणवीस यांनी सलग 3 निवडणुका भाजपला 100च्या पुढं नेलेलं आहे. आता तर 132 आहेत त्यांचे आमदार. त्यांचं जे हे वाक्य, आता हे वाक्य ह्यांच्या नाही लक्षात राहिलं कोणाची. सचिन अहिर यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, ह्याच्यावरती नाही कोणत्या ह्या लेबरांडू पत्रकारांना लेख लिहावं वाटलं. योग्य वेळी योग्य निर्णय असं म्हणत असताना आता केंद्रामधलं जे सरकार 3 वर्ष स्थिर राहणार आहे, मग पवारांचे खासदार हे सत्ताधारी आघाडीत जाणार का? सुप्रियाताई सुळे मंत्री केंद्रामध्ये होणार का? योग्य वेळी योग्य निर्णय. किंवा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्यांचे जे काही आता 10 आमदार त्यांच्याकडे आहेत, हे 10 आमदार कुठं जाणार? सध्याच्या ज्या आघाडीत ते आहेत त्याला महाविकास आघाडी, मविया असं नाव दिलेलं, पण त्याचं काय झालं त्याचं त्यांनाही माहिती नाही. आत्ताच महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणाचा पराभव हो, कोणाचा विजय हो, पण सगळ्यात जास्त टाबडं वाजलं, पांदान वाजलं कोणाचं असेल तर ते म्हणजे महाविकास आघाडी नावाच्या कडबोळ्याचं. काही कुठं कशाचा कशाला आता पता नाही. अख्ख्या निवडणुका झाल्या, नगरपालिका झाल्या, जिल्हा परिषदा झाल्या, महानगरपालिका झाल्या, ह्या सगळ्यातून पूर्णपणे बोजवारा जर कोणाचा उडाला असेल राजकीय दृष्ट्या तर तो महाविकास आघाडी नावाच्या कडबोळ्याचा. पवारांचं तर ते फाइंड आहे, त्यांचं ब्रेन चाइल्ड आहे, ते त्यांच्या डोक्यात तयार झालेली संकल्पना आहे. त्यांनी त्याच्यातून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर बसवलं. त्यांच्या पक्षाचं काय वाटोळ झालं तिथं गोष्ट वेगळीच. आता प्रत्यक्ष पवारांच्या बुडाखाली आग लागलेली आहे. आता ह्यांच्याच पत्रकारांनी, आम्ही त्याच्यावरही व्हिडिओ करत आहोत, आधी केलेला आहे, आताही पुढे करू. त्यांच्याच पत्रकारांनी जेव्हा बातम्या चालवल्या की पवारांच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का, मग दुसरा गट म्हणतोय की सत्ताधाऱ्यांमध्ये का जाऊ नये. ह्या बॅकग्राऊंडवरती
आत्ता देवेंद्र फडणवीस जेव्हा असं म्हणतात की पवारांच्या तालमीत तयार झालेले सचिन अहिर योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. एक सचिन अहिर नाहीत, पवारांच्या तालमीत सगळे तयार झालेले आहेत. मग ते हे जे सगळे आहेत त्याच्यामध्ये हे 8 खासदार आणि 10 आमदार पवाराच्या तालमीत तयार झालेले योग्य वेळी योग्य निर्णय घेणार का? पत्रकारांचं दुखणं बघा कसं येते. काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या बातम्या ज्यांनी लावल्या, खरं तर काही दिवसांपूर्वी स्वतः पवारांनीच काँग्रेस म्हणजे पडकी हवेली म्हणलं, त्याही बातम्या ह्यांनी लावल्या होत्या. आता पवारांच्याकडून जे काही पवारांकडून असो किंवा त्यांच्या विद्यूंकडून असो, कोणाकडूनही असो, बातम्या ह्यांनीच पेरलेल्या आहेत म्हणून सांगतो. काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या बातम्या दिल्याच्या नंतर ह्यांच्याच बातम्या देणाऱ्यांच्याच पोटामध्ये गोळा उठलेला आहे की आपल्या आमदारांचं म्हणजे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आमदारांचं आणि खासदारांचं आपण काय खात्री देतो, आपण काय खात्री देऊ शकतो? पवार स्वतः खात्री देऊ शकत, पवार स्वतःबद्दलच खात्री देऊ शकत नाहीत, तर पवारांच्या तालमीत तयार झालेल्यांच्याबद्दल पवार काय खात्री देणार? याच्या सगळ्याच्या मुळाशी जो आम्ही वारंवार मुद्दा सांगत आलेलो आहोत की सत्तेच्या शिवाय राहायचं नाही. सगळंच काही सत्तेमध्ये माझे किंवा यातच माझे सर्व सुख सामावलेले आहे असं आपण जे प्रतिज्ञा म्हणतो ना, लहान मुलांना शाळेमध्ये आपण ती प्रतिज्ञा, सारे भारतीय माझे बांधव आहेत, भारत माझा देश आहे वगैरे वगैरे वगैरे, तर ह्याच्यामध्ये सत्तेतच माझे सुख सामावलेले आहे असं एक वाक्य टाकलं तर अख्ख्याच्या अख्खी ही प्रतिज्ञा सगळ्या ह्या पवारांच्या तालमीत तयार झाणाऱ्यांसाठीची आहे. सत्तेतच माझे सुख सामावलेले आहे. सुख समृद्धी जो काही मोक्ष आहे तो सत्तेमध्येच आहे. सत्तेच्या शिवाय मात्र काही खरं नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांनी ह्याचं उत्तर द्यावं. आज जे ऑपरेशन कमळ आणि बाकीचं म्हणतात आणि सचिन अहिरच्या निमित्तानं, हे फक्त काय उद्धव ठाकरेचं अपयश नाही आहे. त्याच्या आधी ते शरद पवारांच्या गटामध्ये होते ना, त्याच्याबद्दल का नाही कोणी बोलत? सचिन अहिर फुटल्याच्या नंतर त्याच्या बाबतीमध्ये फक्त उद्धव ठाकरेंना दोष का देता किंवा त्यांचेच फक्त दोष का दाखवता? हे तर मूळ पवारांचं आहे. जसं मी म्हणलं होतं की शिवसेनेमध्ये मुळात बाळासाहेबांचाच जो जोश होता राजकीय किंवा कमतरता होती किंवा मर्यादा होती, नेमका शब्द वापरायचा तर, की बाळासाहेबांनी पवारांसारखंच 71-72च्या पुढे आमदार कधी निवडून नाही आणता आले. मग ते तरी कसे महाराष्ट्राचे नेते होतील? अर्ध्यापेक्षा जास्त आमदार त्यांना संख्या निवडून नाही आणता आली, पवारांना नाही निवडून आणता आली. सचिन अहिर सारखं हे जे काही राजकीय अपघात घडतो आहे त्याला फक्त काही उद्धव ठाकरेंची कार्यशैली कारणीभूत नाहीये, पवारांची पण कार्यशैली कारणीभूत आहे. तुमच्याच पक्षामध्ये होते ते, त्याच्यामुळे आता बाकीचे राहिलेले त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले कसे आणि काय फुटतील ते कोणी सांगावं? काय केव्हा आणि कधी योग्य निर्णय घेतील हे कोणी सांगावं? अजून एक काय मुद्दा चाललेला आहे माहिती आहे का? हा पवारांपुरता, त्यांच्या पक्षापुरता, उद्धव ठाकरेपुरता महाराष्ट्रातली मर्यादित गोष्ट नाही आहे. संपूर्ण भारत सोडा, जगभरामधलं राजकारणाच्या बाबतीमध्ये एक काळ असं होतं की राजकीय नेत्यांकडे सगळी सूत्र होती. राजकीय निर्णय घ्यायचे आणि त्याच्याप्रमाणे बाकीचं सगळं बदलायचं. आता उलट झालेलं आहे. आता निर्णय हे राजकीय निर्णय सुद्धा बाहेरचं जे काही व्यापार, उद्योग, तंत्रज्ञानाची सगळी प्रगती ह्यांच्या दबावापोटी राजकीय निर्णय पण बदलावे लागतात. एक मुद्दा तर आम्ही फार वेगळा मांडलेला होता ना, आज तागायत त्याच्यावर कोणी त्या स्वतंत्र पद्धतीनं बोललेलं नाहीये. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडला सत्ता मिळू नये ह्याच्यासाठी जसं बाकीच्यांनी प्रयत्न केले तसं माझी खात्री नाही, माझा दावा आहे. अर्थात तो तर्काच्या आधारावरती, माझ्याकडे काही तसा सरळ कुठला पुरावा नाही. मुंबईमध्ये जे जागतिक पातळीवरचे असो किंवा देशाच्या पातळीवरचे इन्व्हेस्टर, गुंतवणूकदार आहेत, या सगळ्यांनी निकाराचा प्रयत्न केला की ठाकरे ब्रँडसारखं कोणीही सत्तेवरती येऊ नये, कारण की हे विकास विरोधी आहे. मुंबईमध्ये आपल्याला तो सत्ताधारी पाहिजे आहे की जो विकास कामांना विरोध करणार नाही, गुंतवणूकदारांच्या प्रकल्पांमध्ये अडथळे आणणार नाही. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये बाकीच्या दृष्टीनं काय कशी कामं केली, घरबसे कसे होते, ते सगळं आमच्यासारख्यांना टीका करण्यापुरतं आहे. पण ह्या ज्या सगळ्या गुंतवणूकदारांना जो झटका बसलेला आहे मुंबई परिसरामध्ये, जी कामं सगळी त्यांनी रोखून दाखवली, करून दाखवलं, उखाड दिया. काय उखाड दिया? विकास उखाड दिया. आणि त्याच्यातून जो अतिशय वाईट असा संदेश गेला होता, तोच संदेश बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांच्या बाबतीत झालेला आहे. तोच संदेश उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग आणि नंतर अखिलेश यांच्या पक्षाच्या बाबतीत झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी आता लिहून घ्या माझ्याकडून, पंजाबमध्ये सुद्धा जर उद्या निकाल फिरले
तर याच्यामधला एक भाग, पूर्णतः मी म्हणणार नाही, आम आदमी पक्षानं जे विकास विरोधी धोरण राबवलेलं होतं, दिल्लीत असो किंवा आता पंजाबमध्ये असो, त्याचा त्यांना फटका, म्हणजे जर त्यांचा पराभव झाला तर त्यातला एक मोठा वाटा हा गुंतवणूकदारांचा असणार आहे. संपूर्ण देशभरात नव्हे, जगभरामध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या विकास कामांच्यासाठी अडथळे आणणारे जे काही सरकार असो, जी काही धोरणं असो, त्याच्या विरोधामध्ये ते होईल तो प्रयत्न करतात. त्यांच्यामुळं काही घडतंय असं मी म्हणत नाही, पण जर घडत असेल म्हणजे ठाकरे ब्रँडचा पराभव करायला समोर देवेंद्र फडणवीस सारखं नेतृत्व उभं राहिलं असेल, भाजपने ताकद उभी केली असेल, ते सक्षम असतील, तर त्यांना शेवटचा जो धक्का देणे असं म्हणतात ना, 95% पर्यंत काम झाले असं शेवटचे 5%, शेवटचे 1-2% जे काय लागत असेल त्या ठिकाणी इन्व्हेस्टर कामाला येतो. म्हणजे इन्व्हेस्टरची ताकद कामाला येते. ही ताकद फक्त पैशातून नाही आहे. सगळ्यांना असं वाटतं की काही पैसे दिले, पैशानं निवडणुका जिंकता आल्या असतात तर उद्योजक स्वतःच सगळे निवडणुकात राहिले असते, ते कशाला राजकारण्यांच्या उंजळीनं पाणी पिले असते. तो एक भाग असतो, नसतो असं काही मी भाबडेपणानं म्हणणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सचिन अहिरांच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय असा जो शब्द वापरलेला आहे, तो फक्त सचिन अहिरपुरता मर्यादित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार आणि 8 खासदार यांनाही ते लागू पडतं. माहिती नाही ते खरंच कुठला निर्णय घेणार आहेत किंवा घेणार नसेल तर त्याच्या मागचं काय कारण आहे, पाहूयात. काही दिवसामध्येच हे सगळं चित्र समोर येईलच. इथेच थांबूया. धन्यवाद. कर्मजागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.